Hello dear students, today we will see galvanic cell or voltaic cell. Electrochemical cells are of two types. One is the electrolytic cell, another one is the galvanic cell. Electrolytic cell काय असतं ते आपण बघितले. त्याच्यामध्ये काय होतं, electrical energy is used to carry out the non-spontaneous chemical reaction. त्याच्यामध्ये in electrolytic cell मध्ये means electrical energy is converted into chemical energy. ते वगैरे बघितले. आज आपण बघूयात galvanic cell or voltaic cell. In a previous video lecture, we have seen electrolysis of aqueous copper sulfate solution by using copper electrode, and after that applications of electrolysis. Okay. मग आता galvanic cell काय असतं, त्यालाच voltaic cell पण बोलतात. ओके. voltaic नेम ऑफ सायंटिस्ट, त्या सायंटिस्टने डिस्कवर केलं, त्यांच्या नावावर ते आहे voltaic cell. This is a device in which chemical energy is converted into electrical energy. इथे काय होते, chemical energy चे electrical energy मध्ये कन्वर्जन होतं. ओके. Galvanic cell is a device in which electrical energy is produced from the spontaneous chemical reaction. Spontaneous chemical reaction मधनं एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जीचं काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं. ओके. आणि ते ज्या डिव्हाइस मध्ये होतं त्याला बोलतो आपण गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, जो बॅटरी टॉर्च मधला जो सेल असतो दॅट इज अ गॅल्व्हॅनिक सेल, त्याला आपण ड्राय सेल बोलतो. लेड स्टोरेज बॅटरी, जे कार मध्ये बॅटरी वगैरे असते दॅट इज अ गॅल्व्हॅनिक सेल. ते सेकंडरी सेल आहे. प्रायमरी वगैरे तुमच्या जो वॉच मध्ये पण जो सेल असतो बटन सेल, तो पण काय गॅल्व्हॅनिक सेल आहे. लक्षात घ्या, हे आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होते, केमिकल एनर्जी पासून कशात कन्वर्जन होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ओके. येते लक्षात. तर मग गॅल्व्हॅनिक सेलची तुम्ही डेफिनेशन असे सांगू शकता, अ डिव्हाइस इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड फ्रॉम द स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन्स. ओके. स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन पासून इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. ठीक आहे. मग गॅल्व्हॅनिक सेल विषयी आपण थोडक्यात बघूयात. इथे डायग्राम बघा, डायग्राम आहे, बोर्डवरती दिसते तुम्हाला. तर थोडक्यात याच्याविषयी गॅल्व्हॅनिक सेल असतो कसा, मागच्या वेळेस आपण इलेक्ट्रोलायटिक सेल बघितले, त्याच्यामधला आपण डिफरन्स पण पाहणार आहोत. शेवटी गॅल्व्हॅनिक सेलचं मी पूर्ण तुम्हाला माहिती दिल्यानंतर आपण डिफरन्स बघूयात इलेक्ट्रोलायटिक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल मधला. मग गॅल्व्हॅनिक सेलची डायग्राम आहे तुमच्या समोर. तर galvanic cell consists of two half cells. One is the oxidation half cell and another one is the reduction half cell. Okay. इलेक्ट्रोलायटिक सेल एकाच वेसल मध्ये दोन इलेक्ट्रोड डीप होते. इथे काय होतं, दोन सेपरेट वेसल मध्ये दोन सेपरेट इलेक्ट्रोड डीप आहेत. ओके. गॅल्व्हॅनिक सेल consists of two half cell. One is the oxidation half cell and another one is the reduction half cell. Oxidation half cell and another one is the reduction half cell. ऑक्सिडेशन हाफ सेललाच एनोड हाफ सेल पण बोलतात, बिकॉज ऑक्सिडेशन टेक प्लेस ॲट एनोड. ओके. तिथे पण इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये पण एनोड वरती ऑक्सिडेशनच होत होतं आणि कॅथोड वरती रिडक्शन होत होतं. ओके. रिडक्शन हाफ सेल इज ऑल्सो कॉल्ड एज कॅथोड हाफ सेल. हे नाव लक्षात आहे. आता इथे एनोड वरती निगेटिव्ह चार्ज असतो म्हणून निगेटिव्ह हाफ सेल इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन हाफ सेल और एनोड हाफ सेल. याचे तीन नाव, ऑक्सिडेशन हाफ सेल, negative half cell and anode half cell. Reduction half cell is also called as cathode half cell and positive half cell. Okay. आलं लक्षात. ठीक आहे. मग गॅल्व्हॅनिक सेल मध्ये दोन हाफ सेल असतात. लक्षात आलं तुम्हाला. वन इज द ऑक्सिडेशन हाफ सेल आणि अनदर वन इज द रिडक्शन हाफ सेल. त्याचे दुसरे नाव पण लक्षात आले. मग इथं ऑक्सिडेशन तर होतं, तर मग या वेसल मध्ये काय आहे आपण थोडक्यात अगोदर बघूयात. कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल बघूयात. इन ऑक्सिडेशन हाफ सेल झिंक रॉड इज डीप्ड इनटू द झिंक सल्फेट सोल्युशन विच हॅव अ मोलॅरिटी 1. ओके. काय केलं, याची मोलॅरिटी फिक्स आहे. हे कोणता आहे, झिंक सल्फेट सोल्युशन आहे आणि हा कोणता आहे, झिंक रॉड. इन ऑक्सिडेशन हाफ सेल झिंक रॉड डीप्ड इनटू द झिंक सल्फेट सोल्युशन and in reduction half cell
copper rod dipped into the copper sulfate solution which have a concentration 1 molar. Copper sulfate चं पण concentration किती आहे 1 molar. And these two electrodes attached to one another by using voltmeter. Or these two electrodes attached to one another by using metallic wire which have a voltmeter. Voltmeter आहे इथे to measure the voltage. Okay, ठीक आहे. And these two half cells attached with one another by a salt bridge. हा काय आहे salt bridge. Salt bridge काय असतं ते आपण बघूयात. ओके, दिस इज अबाउट कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. थोडक्यात कुठे काय आहे लक्षात आलं. ओके, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये दोन हाफ सेल्स असतात, ऑक्सिडेशन हाफ सेल आणि रिडक्शन हाफ सेल. ऑक्सिडेशन हाफ सेल मध्ये काय, झिंक रॉड डिप्ड इनटू द झिंक सल्फेट सोल्यूशन which have a molarity 1 molar, and in reduction half cell copper rod dipped into the copper sulfate solution which have a molarity 1 molar, and these two electrodes, zinc electrode and copper electrode, attached to one another by metallic wire which have a voltmeter, and these two solutions, zinc sulfate and copper sulfate solution, connected with one another by a salt bridge. ला काय बोलतात, सॉल्ट ब्रिज. मग सॉल्ट ब्रिज काय असतं आणि इथं नेमकं रिएक्शन्स कशा होतात ते आपण बघूयात. ओके, हे कन्स्ट्रक्शन लक्षात आलं. हिअर इन द ऑक्सिडेशन हाफ सेल when zinc rod dipped into the aqueous zinc sulfate solution, then zinc atoms from the zinc rod, काय होतं इथं, zinc atoms from the zinc rod loses electron and goes into the solution in the form of Zn2 plus ion. Anode, this zinc rod is called as anode. Okay, anode, and at anode the atoms from that anode goes into the solution by losing electrons on the electrode. Okay, in the form of ions. इथे एनोड कोणता आहे, झिंक. झिंक atoms from the zinc rod goes into the solution by losing 2 electrons on the electrode. इलेक्ट्रोड वरती काय असतील, इलेक्ट्रॉन तसेच ठेवतील आणि Zn2+ च्या फॉर्म मध्ये कशात जातील, सोल्युशन मध्ये जातील. बरोबर आहे, ठीक आहे. मग हे इलेक्ट्रॉन इकडून इकडे ट्रान्सफर होतात ते बघूयात आपण. मीन्स दॅट झिंक atoms from the zinc rod, that is the anode, goes into the solution by leaving 2 electron. मीन्स इथे काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय. Zn2+ plus 2 electron at anode. ओके, मग हे इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे ट्रान्सफर होतील. अगोदर सोल्युशन मध्ये पण झिंक आयन आहेत, बरोबर आहे. Zn2+, कारण झिंक सल्फेटचं सोल्युशन आहे 1 मोलारचं, म्हणून Zn2+ आणि SO4 तिथं पण आयन असणार आहेत. कुठे, सोल्युशन मध्ये. ओके, बरोबर आहे. आणि झिंक रॉड पासून पण, कारण झिंकची टेंडन्सी आहे टू गेट ऑक्सिडाइज, तो स्पॉन्टेनियसली ऑक्सिडाइज होतो. ओके, जेव्हा झिंक रॉड झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये डिप केलं, त्याला काही फोर्स करायची गरज नाही किंवा काही पास करायची गरज नाही, काहीच नाही. तो झिंक ॲटम काय होत राहतात, त्या रॉड वरनं सोल्युशन मध्ये जातात 2 इलेक्ट्रॉन लॉस करून. म्हणजे झिंकची टेंडन्सी आहे, त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, तो इझिली ऑक्सिडाइज होतो. ओके, म्हणून झिंक atoms from the zinc rod goes into the solution in the form of Zn2+ ion by losing 2 electrons on the rod. ओके, म्हणजे इथं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. मग दॅट इलेक्ट्रॉन पास फ्रॉम एनोड टू कॅथोड. आता इथं एनोड वरती कोणता चार्ज असेल, मग इलेक्ट्रॉन रिच आहे इथे, म्हणून एनोड वरती कोणता चार्ज असतो, मायनस. आता बघा मागच्या वेळेस इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एनोड वरती प्लस चार्ज होता, कॅथोड वरती मायनस होता, पण इथं अपोजिट आहे. इथे गॅल्व्हॅनिक सेल मध्ये इलेक्ट्रोलायटिक सेलच्या अपोजिट आहे. एनोड वरती इथं मायनस चार्ज आहे आणि कॅथोड वरती प्लस चार्ज आहे. ओके, हे एक लक्षात ठेवा. मग हे इलेक्ट्रॉन काय होतात, इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणून मायनस चार्ज, अँड दॅट इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम एनोड टू कॅथोड. इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे फ्लो झाले, एनोड टू कॅथोड. इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम एनोड टू कॅथोड. लक्षात ठेवा. देन हिअर इन copper sulfate solution there have Cu2+ and SO4 ion, कारण ते aqueous copper sulfate solution आहे. Here you have a Cu2+ and SO4 ion, and that Cu2+ ion gain 2 electron from the cathode. Cathode कडनं काय करतात, 2 इलेक्ट्रॉन घेतात and convert into neutral copper and get deposited at the cathode. cathode वरती जाऊन काय होतात, कॉपरचे ॲटम जाऊन डिपॉझिट होतात. इथं त्याचं मास वाढेल, बरोबर आहे.
कॉपरचे ॲटम हे जे कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये आहेत तिचे स्वतःचे तर लूज करतच नाहीत इलेक्ट्रॉन, बट जे कॉपरचे आयॉन आहेत कुठे सोल्युशन मधले, कॉपर सल्फेट सोल्युशन मधले काय करतात, 2 इलेक्ट्रॉन घेतात कुणाकडनं, कॅथोडकडनं. म्हणजे कॅथोड कोण आहे इथं, कॉपर इलेक्ट्रोड, बरोबर आहे. 2 इलेक्ट्रॉन घेतात, घेतल्यानंतर काय होतं, न्यूट्रल कॉपर ॲटम, आणि ते कॉपर ॲटम कुठे डिपॉझिट होतात, कॅथोडवरती. आणि हे इलेक्ट्रॉन कुठून आले, जो हा रॉड दिलाय दॅट इलेक्ट्रॉन कम्स फ्रॉम एनोड टू कॅथोड. ओके, मीन्स at cathode Cu2 plus ion present into the copper sulfate solution gains 2 electron from the cathode and convert into neutral copper atom and get deposited at the cathode. Cathode वरती काय होतात, डिपॉझिट होतात. at cathode, cathode वरती काय रिएक्शन होईल मग, Cu2 plus gains 2 electron and convert into neutral copper atom. म्हणजे हे काय झालं, रिडक्शन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं, रिडक्शन. मीन्स at cathode reduction take place and have a positive charge. त्याच्यावरती चार्ज कोणता, पॉझिटिव्ह चार्ज. आणि कॅथोड वरती काय होतं, रिडक्शन. एनोड वरती ऑक्सिडेशन, तिथं पण तेच सेम आहे. ओके, मग इथं काय झाली, रेडॉक्स रिएक्शन झाली, ऑक्सिडेशन टेक प्लेस हियर अँड रिडक्शन टेक प्लेस हियर अँड एनर्जी रिलीज ड्युरिंग धिस स्पॉन्टेनियस रिएक्शन. यापासून काय होते, एनर्जी रिलीज होते अँड दॅट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्या एनर्जीचं कशात कन्व्हर्जन होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. This redox reaction is exothermic reaction. Exothermic म्हणजे एनर्जी रिलीज ड्युरिंग द रिएक्शन. ओके, मग ठीक आहे, कॅथोड वरती एनोड वरती काय होते लक्षात आलं, इथे ऑक्सिडेशन आणि इथे रिडक्शन झालं, इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम एनोड टू कॅथोड. मग तुम्ही म्हणाल सर या सॉल्ट ब्रिजचं काय काम आहे, ते पण आपण बघूया. दिस सॉल्ट ब्रिज काय अटॅच. मग आता काय बघूयात, सॉल्ट ब्रिज आहे काय, आलं लक्षात की गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय काय होतं, वर्किंग ऑफ अ गॅल्व्हॅनिक सेल. ओके, अगोदर कन्स्ट्रक्शन बघितलं. कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल मध्ये कुठे काय काय आहे, एनोड कोणता आहे, कॅथोड कोणता आहे, एनोड कशापासून बनलेला आहे, कॅथोड कशापासून बनलेला आहे, कन्स्ट्रक्शन. वर्किंग म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये होतं काय, ओके ते बघितलं. आता सॉल्ट ब्रिज, दीज 2 वेसल्स or these 2 half cells connected by a salt bridge. आता इथं सॉल्ट ब्रिजचं काय काम आहे आणि सॉल्ट ब्रिज कशासाठी ठेवलाय ते बघूयात. आता सॉल्ट ब्रिज, दिस इज अ सॉल्ट ब्रिज. बोर्ड एक्झामला बऱ्याच वेळा याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. बोर्ड एक्झामचा फेवरेट क्वेश्चन आहे, व्हॉट इज सॉल्ट ब्रिज, राईट 2 फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज वगैरे वगैरे, आणि महत्वाचं आहे. ओके, मग दीज 2 aqueous solutions म्हणा किंवा 2 half cells connected by a salt bridge. सॉल्ट ब्रिज काय, इट इज अन इन्व्हर्टेड यू शेप्ड ग्लास ट्यूब. ठीक आहे, इट इज अन इन्व्हर्टेड यू शेप्ड ग्लास ट्यूब which contains agar-agar gel which is mixed with the inert electrolytes. याच्यामध्ये काय भरलंय, इट इज अन यू शेप्ड इन्व्हर्टेड, इन्व्हर्टेड म्हणजे उलटी, यू शेप्ड ग्लास ट्यूब आहे. याच्यामध्ये काय फिलअप केलंय, agar-agar gel, agar-agar gel and inert electrolytes. inert electrolytes कोणते आहेत, KCl, KNO3 and K2SO4. ओके, याच्यामध्ये हे असतात. ओके, सॉल्ट ब्रिज आहे, it is an inverted U-shaped glass tube which contains the agar-agar gel mixed with the inert electrolytes. Inert electrolytes कोणते आहेत, KCl, KNO3, K2SO4. मग याला inert electrolytes का बोलतात, यांनाच दुसरे का नाही, NaCl का नाही, ओके NaOH का नाही. This is inert electrolyte because mobilities of cation and anion is the same in this electrolyte. इथं K प्लस आणि Cl मायनस या दोघांची मोबिलिटी सेम असते, म्हणून काय होतं, ते न्यूट्रल होतं, म्हणजे इनर्ट इलेक्ट्रोलाइट. इन द इनर्ट इलेक्ट्रोलाइट मोबिलिटी म्हणजे मूवमेंट, मोबिलिटी ऑफ कॅटायन अँड अनायन इज सेम, therefore it is called as inert electrolyte. म्हणून याला इनर्ट इलेक्ट्रोलाइट बोलतात. and that inert electrolyte mixed with agar-agar gel filled in a inverted U-shaped glass tube and that is nothing but a salt bridge.
ते काय आहे, सॉल्ट ब्रिज. ओके, अँड हिअर हॅव अ पोरस प्लग. पोरस म्हणजे कॉटनच्या टाईपच्या प्लग, त्यामधून आयॉन पास होतील, पण ते अगार अगार जेल या सोल्युशन मध्ये मिक्स होत नाही, किंवा सोल्युशन मधले आयॉन त्याच्यात जाते पण पूर्ण सोल्युशन त्याच्यात मिक्स होत नाही. दीज आर द पोरस प्लग, त्यांच्या माउथला हे केलेले असतात. ओके, दिस इज द सॉल्ट ब्रिज. हे आहे सॉल्ट ब्रिज. देन फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. मग याचं काम काय येतं, याचं इथे काय काम आहे. फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. It complete the electrical circuit and flow the current. ओके, आता जर हे अटॅच नसतं तर इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट झालं असतं का, नाही. ड्यू टू सॉल्ट ब्रिज कंप्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस. काय होतं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होतो. इट कंप्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. देअरफॉर करंट फ्लो फ्रॉम कॅथोड टू एनोड, बघा लक्षात ठेवा हे, अँड इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम एनोड टू कॅथोड. एका साईडला वाटलं तर लिहून घ्या. इलेक्ट्रॉन कोणीकडून कोणीकडे फ्लो होतात ते आपण आताच बघितलं. बऱ्याच वेळा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम एनोड टू कॅथोड अँड करंट फ्लो फ्रॉम कॅथोड टू एनोड. करंट कोणीकडून कोणीकडे फ्लो होतो, करंट फ्लो फ्रॉम कॅथोड टू एनोड. एक ह्याचं फंक्शन आहे. इट कम्प्लीट्स द इलेक्ट्रिकल सर्किट अँड फ्लो द करंट. सेकंड, इट मेंटेन्स द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. हे काय करतं, इट मेंटेन्स द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ हाफ सेल, इन द सोल्युशन्स ऑफ बोथ हाफ सेल. ओके, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे काय, सेकंड फंक्शन काय मग, इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ हाफ सेल्स, सोल्युशन्स ऑफ बोथ हाफ सेल्स. ओके, सॉल्ट ब्रिज काय करतं, मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन द ॲक्वियस सोल्युशन ऑफ बोथ हाफ सेल्स. आता इथं काय होतं बघा, या ऑक्सिडेशन हाफ सेल मध्ये झिंक रॉडचे, मी काय सांगितलं होतं, झिंक रॉडचे झिंक ॲटम काय करतात, 2 इलेक्ट्रॉन लूज करतात आणि ते सोल्युशन मध्ये येतात. सोल्युशन मध्ये आले की काय होतं, त्यांचं Zn2+ आयन होतं आणि ते 2 इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोड वरतीच राहतात आणि ते इकडे फ्लो होतात. हे मी सांगितलं, म्हणून इथं ऑक्सिडेशन होतं, ते आपण बघितलं. मग सोल्युशन मध्ये अगोदर काय आहे, झिंक सल्फेट सोल्युशन आहे, बरोबर, व्यवस्थित ऐकून घ्या, 1 बाय 1, धीरे 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 धीरे. ओके, मग सोल्युशन मध्ये अगोदर काय, झिंक सल्फेट सोल्युशन आहे, म्हणजे तिथं कोणते आयन असणार आहेत, Zn2+ आणि SO4₂-. मग सोल्युशन मध्ये Zn2+ आयनची संख्या वाढेल आणि SO4₂- आयन तेवढेच राहतील. ओके, मग Zn2+ आयनची संख्या वाढल्यामुळं दॅट सोल्युशन बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड. यस ऑर नो, सोल्युशन बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड, पॉझिटिव्ह चार्ज वाढेल त्याच्यामध्ये. ओके, देअरफॉर मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज वाढल्यामुळे काय होतं, ते पॉझिटिव्ह चार्ज वाढून हे इलेक्ट्रॉन किंवा Zn2+ याच्यामध्ये येणं स्टॉप होईल. त्यामुळं हे पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळं ज्याच्यामध्ये कोणता इनर्ट इलेक्ट्रोड होता, इलेक्ट्रोलाइट होता KCl सॉल्ट ब्रिज मध्ये, किंवा KNO3 किंवा K2SO4, त्याच्यामध्ये जे निगेटिव्हली चार्ज आयन आहेत Cl- आयन काय होतात, त्या पोरस प्लग मधून बाहेर येतात आणि त्या सोल्युशन मध्ये मिक्स होतात आणि त्यात Zn कंबाईन विथ Cl फॉर्म्स द ZnCl2. दॅट सोल्युशन बिकम्स न्यूट्रल. मीन्स that salt bridge maintain the electrical neutrality in this half solution. इथे लक्षात कसं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन केलं, बाय सप्लाइंग द आयन्स विच रिक्वायर टू धिस सोल्युशन. इथं पॉझिटिव्ह चार्ज जास्त झाले, मग निगेटिव्ह चार्ज आयन त्याच्याकडे पास होतील आणि काय होतील, ते सोल्युशन न्यूट्रल होईल. आता इथे या सोल्युशन मध्ये बघा, रिडक्शन हाफ सेल मध्ये कॉपरचे आयन काय होत आहेत, कॅथोड कडे जातात आणि 2 इलेक्ट्रॉन घेऊन काय होतात, कॉपर न्यूट्रल कॉपर ॲटम बनतायत आणि तो कॉपर ॲटम काय होतोय, त्या कॅथोड वरती डिपॉझिट होतोय. मग अगोदर इथं काय होतं, 1 मोलार कॉपर सल्फेट सोल्युशन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते आयन असणार आहेत, Cu2+ आणि SO4₂- आयन असणार आहेत.
बरोबर आहे. मग Cu2 प्लस आयन जर त्याच्यावरती डिपॉझिट होत गेले तर SO42 मायनस आयनची संख्या जास्त असेल आणि Cu2 प्लस आयनची संख्या कमी होत जाईल आणि SO42 मायनसची अगोदरची इतकीच राहील. मीन्स निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस इनटू द सोल्युशन. सोल्युशन मध्ये कोणता चार्ज वाढत जातो? निगेटिव्ह, कारण पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट होत चालू आहे. मग निगेटिव्ह चार्ज वाढत गेला म्हणजे SO42 मायनस म्हणजे K प्लस आयन फ्रॉम द agar agar gel or salt breeze goes into the solution and becomes the neutrality. यावेळेला काय करतात? सॉल्ट ब्रिज मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ हाफ सोल्युशन. बोथ हाफ सोल्युशन मध्ये काय करतात? इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करतात. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. आणि याच्यावरतीच पुढे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. ओके, इलेक्ट्रोड पोटेन्शियल होतं म्हणूनच व्होल्टेज तयार होतं. आणि दॅट फ्रॉम केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड. ओके, सेकंड फंक्शन कळलं? Salt breeze, it maintains the electrical neutrality in aqueous solution of both half cells. And third, it prevents the intermixing of two solutions of two half cells. काय करतं salt breeze? Prevent करतं. Prevent means होऊ न देणे. It prevents the intermixing of aqueous solution of two half cells and avoid the precipitation. Avoid the precipitation. हे तीन फंक्शन आहेत. इट प्रिव्हेंट द इंटरमिक्सिंग ऑफ सोल्युशन्स ऑफ टू हाफ सेल्स अँड अवॉइड द प्रेसिपिटेशन. ओके, हे झालं टोटल अबाउट द सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज विषयी. ओके, ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला इथं वर्किंग पूर्ण समजलं. सॉल्ट ब्रिज काय आहे ते वगैरे वगैरे सगळं गॅल्व्हॅनिक सेलचं समजलं. आता गॅल्व्हॅनिक सेल एक इथं लक्षात राहू द्या, तुम्हाला हे पुढे येणार आहे. गॅल्व्हॅनिक सेल रन होण्यासाठी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी फ्रॉम केमिकल एनर्जी इट मस्ट हॅव टू E0 सेल म्हणजे सेल पोटेन्शियल. हे तुम्हाला पुढे कळेल काय आहे सेल पोटेन्शियल. E0 सेल इज मोर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह. येते लक्षात? E0 सेल मस्ट बी पॉझिटिव्ह फॉर वर्किंग ऑफ दॅट गॅल्व्हॅनिक सेल. E0 सेल काय? सेल पोटेन्शियल मस्ट बी अ पॉझिटिव्ह. काय पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. मीन्स मोर दॅन 0. अँड डेल्टा जी मस्ट बी निगेटिव्ह. आता डेल्टा जी याच्यासाठी निगेटिव्हच असेल कारण प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. तुम्ही थर्मोडायनामिक्स मध्ये शिकला असेल, काही जणांना झाला नसेल तर थर्मोडायनामिक्स होईल. डेल्टा जी म्हणजे काय? गिब्स फ्री एनर्जी. काय? गिब्स फ्री एनर्जी. जेव्हा गिब्स फ्री एनर्जी निगेटिव्ह असते कोणत्याही प्रोसेससाठी म्हणजे ती प्रोसेस काय असते? स्पॉन्टेनियस असते, म्हणजे स्वतःहून होते. आता हे रिएक्शन स्वतःहून होत आहेत म्हणजे इथं ऑक्सिडेशन इथं रिडक्शन स्वतःहून होतंय म्हणजे डेल्टा जी त्यांच्यासाठी काय असेल? निगेटिव्ह. आणि जोपर्यंत निगेटिव्ह आहे तोपर्यंतच हा सेल काय करेल? वर्किंग करेल. फॉर वर्किंग ऑफ डॅनियल सेल E0 सेल इज मोर दॅन 0 अँड पॉझिटिव्ह अँड डेल्टा जी इज लेस दॅन 0 अँड निगेटिव्ह. डेल्टा जी काय असतो? लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह. ओके, कोणताही एक लक्षात ठेवा. मोर दॅन 0 म्हणजेच पॉझिटिव्ह, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. कोणते आहे लक्षात? ओके, फॉर वर्किंग ऑफ डॅनियल सेल E0 सेल मस्ट बी अ पॉझिटिव्ह अँड डेल्टा जी मस्ट बी अ निगेटिव्ह. डेल्टा जी काय? गिव्स फ्री एनर्जी चेंज. स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी तो काय असतो? निगेटिव्ह असतो. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी काय असतो? पॉझिटिव्ह असतो. स्पॉन्टेनिटी ऑफ केमिकल रिएक्शन हे थर्मोडायनामिक्स मध्ये शिकत असताना तिथं आहे. ओके, ठीक आहे. मग आता त्या सेलची सेल रिएक्शन काय आहे ते बघूयात आपण. आता हा गॅल्व्हॅनिक सेल आहे, व्होल्टाइक सेल आहे आणि ज्या ठिकाणी एनोड झिंकचा असतो, कॅथोड कॉपरचा असतो, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज डॅनियल सेल. त्याला काय बोलतात? डॅनियल सेल. हे गॅल्व्हॅनिक सेल मधले एक टाइप आहे. ज्या सेल मध्ये एनोड इज मेड अप फ्रॉम झिंक अँड कॅथोड इज मेड अप फ्रॉम कॉपर इज कॉल्ड एज डॅनियल सेल. त्यालाच आपण डॅनियल सेल पण बोलतो. डॅनियल सेल. आता गॅल्व्हॅनिक सेल मध्ये पुढे पुढे गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे ज्याच्या कुठल्या सेलमध्ये बटन सेल ऑल्सो गॅल्व्हॅनिक सेल ज्याच्या कुठल्या सेलमध्ये केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी दॅट इज अ गॅल्व्हॅनिक सेल. ओके, मग आता याची सेल रिएक्शन काय असेल? सेल रिएक्शन. ओके, सेल रिएक्शन बघूयात आणि त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ सेल बघूयात. मग सेल रिएक्शन काय आहे? आताच आपण एनोड वरती कोणती रिएक्शन झाली, कॅथोड वरती कोणती झाली ते बघितलं.
त्या दोन्हीला काय करा, इलेक्ट्रॉन सेम करा आणि ऍड करा, दॅट इज युअर सेल रिॲक्शन. ओके, मग आताच आपण बघितलंय ऍट एनोड वरती काय झालंय, झिंक लुजेस 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू Zn2 प्लस आयन प्लस 2. कॅथोड वरती काय, Cu2 प्लस आयन गेन 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इनटू कॉपर सॉलिड. ओके, हे कॅथोड वरती होतं. इथं 2 इलेक्ट्रॉन ऑलरेडी इलेक्ट्रॉन सेम आहेत दोन्हीमध्ये, नसतील तर दोन्ही हाफ सेलच्या रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन सेम करा. सेल रिॲक्शन लिहित असताना इलेक्ट्रॉन कॅन्सल करा, बाकीचं ऍड करा. झिंक सॉलिड प्लस Cu2 प्लस, याचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, 1 मोलार आपल्याला माहिती आहे. गिव्ज Zn2 प्लस, याचं पण कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे, प्लस कॉपर सॉलिड. दिस इज युअर सेल रिॲक्शन फॉर दिस गॅल्व्हॅनिक सेल और डॅनियल सेल. हे काय आहे, सेल रिॲक्शन आहे. ओके, देन सेल रिप्रेझेंटेशन. आता सेल रिॲक्शन कसं लिहायची कळली. कॅथोड हाफ सेल आहे, एनोड हाफ सेल आहे. इक्विलाइज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बोथ हाफ सेल by multiplying a suitable factor and then add these two half reactions. Okay, you will get a cell reaction. Okay, cell reaction. Then cell representation. आता इथं फक्त मी रिप्रेझेंटेशन लिहून दाखवतो. सेल रिप्रेझेंट कसा करायचा हे ऑलरेडी बघा. सेल रिप्रेझेंट कसा करायचा त्याचे काही रूल्स आहेत, ते मी रूल्स सांगून नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला घेणार आहे की कुठलाही सेल कसा रिप्रेझेंट करायचा. इथं मी फक्त तुम्हाला लिहून थोडंसं सांगतोय. ओके, हा कोणता डॅनियल सेल आहे, गॅल्व्हॅनिक सेल आहे. सेल रिप्रेझेंटेशन फर्स्ट काय करतात, एनोड लिहितात. एनोड इथे कोणता, झिंक, कारण लेफ्ट टू राईट जातो आपण. लेफ्ट साइडला एनोड, राईट साइडला कॅथोड असतो. लेफ्ट साइडला एनोड हाफ इक्वेशन किंवा एनोड हाफ सेल आणि राईट साइडला कॅथोड हाफ सेल. फर्स्ट राईट द एनोड, देन राईट द सोल्युशन, एक्वियस सोल्युशन इन एनोड हाफ सेल. कोणता, Zn2 प्लस आयन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहितात खाली तिथं. अँड दीज एक्वियस सोल्युशन अँड इलेक्ट्रोड is separated by a single vertical line which indicate the direct contact. हे दोन्ही कशाने सेपरेट केले, सिंगल वर्टिकल लाईन. हे काय दाखवतं, एक वर्टिकल लाईन म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन देम. त्यांच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. ओके, ठीक आहे. अँड देन पुट 2 वर्टिकल लाईन्स विच इंडिकेट द सॉल्ट ब्रिज. तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही. 2 वर्टिकल लाईन म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, सॉल्ट ब्रिज. देन राईट द एक्वियस सोल्युशन ऑफ कॅथोड हाफ सेल. कॅथोड हाफ सेलचा एक्वियस सोल्युशन लिहा. तिथं कोणता आहे, Cu2 प्लस. राईट कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस सोल्युशन इन ब्रॅकेट लिहिलं 1 मोलार. देन पुट सिंगल वर्टिकल लाईन विच इंडिकेट द डायरेक्ट कॉन्टॅक्ट. देन राईट द कॅथोड Cu सॉलिड. ओके, दिस इज युअर सेल रिप्रेझेंटेशन ऑफ डॅनियल सेल. While writing the representation of cell, at the left hand side write the anode and at the right hand side write the cathode. After anode write the solutions in anode half cell in the form of ions and write the concentration of that solution in bracket. If that solution is made up from 2 ions, that write 2 ions by गिव्हिंग अ कॉमा. जर समजा सोल्युशन मध्ये 2 आयन असतील तर दोन्ही आयन लिहायचे आहेत, त्याच्यामध्ये कॉमा लो. देन पुट अ 2 वर्टिकल लाईन विच इंडिकेट द सॉल्ट ब्रिज. व्हाईल रायटिंग द कॅथोड हाफ सेल, फर्स्ट राईट द सोल्युशन ऑफ कॅथोड हाफ सेल इन द फॉर्म ऑफ आयन and write the concentration of that solution in bracket. And lastly write a cathode by putting the 1 vertical line. Okay, that's a representation. Cell representation पण आलं लक्षात. ओके, तर यावेळेला आहे
त्यानंतर याचं ऑब्झर्वेशन थोडक्यात, तर हिअर मास ऑफ एनोड डिक्रीजेस. ओके, डिक्रीज होते का? बिकॉज atoms from the anode zinc rod loses 2 electron and goes into the solution. Therefore, mass of anode decreases and mass of cathode increases because Cu2 plus ion gains 2 electron and deposited at the cathode. Therefore, mass of cathode increases and mass of anode decreases. Okay, one observation. In the zinc sulfate solution, Zn2 plus ion increases. नंतर न्यूट्रल होतात पण अगोदर इन्क्रीज होतात. आणि इन द CuSO4 सोल्युशन Cu2 प्लस आयन डिक्रीजेस. आणि या सेलचं व्होल्टेज हे डॅनियल सेल म्हणतो आपण याला. या सेलचं व्होल्टेज किती असतं? 1.1 व्होल्ट. व्होल्टेज ऑफ दिस डॅनियल सेल इज 1.1 व्होल्ट. हे कसं आलं ते तुम्हाला पुढे समजत आहे. ओके, तर डॅनियल सेल विषयी किंवा गॅल्व्हॅनिक सेल विषयी इतकं पुरेसं आहे. त्याचं प्रत्येक सेलचं पुन्हा सेल रिप्रेझेंटेशन कसं करायचं ते आपण बघूयात. सेल रिॲक्शन कसं लिहायचं ते तुम्हाला इथे कळलं. ओके, कुठल्याही सेलची सेल रिॲक्शन लिहित असताना काय करायचं? एनोड हाफ सेल लिहायचे, कॅथोड हाफ सेल लिहायचे. दोन्हीमध्ये पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम करायचे. कसे सेम करायचे? बाय मल्टिप्लाइंग द सुटेबल फॅक्टर आणि त्यांना ऍड करायचे. बस सेल रिॲक्शन लिहिता येतं. सेल रिप्रेझेंटेशन कसं करायचं सांगितले मी थोडक्यात. आणखी रूल्स घेऊन काही एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सेल रिप्रेझेंटेशन घेणार आहे. म्हणजे 2-4 एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवेन की माहिती इन्फॉर्मेशन दिल्या त्याचं सेल रिप्रेझेंटेशन लिहायचं. ओके, आता यानंतर डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोलायटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल. आता लिहिता येईल तुम्हाला. एवढं आपण बघितलंय, इलेक्ट्रोलायटिक सेल पण बघितलाय तेव्हा आणि आता गॅल्व्हॅनिक सेल बघितलाय. याच्यामधला डिफरन्स लिहिता येईल. ओके, डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोलायटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल. ओके, मग इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. बरोबर आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी यूज होते, केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. Electrical energy is converted into chemical energy. In galvanic cell, chemical energy is converted into electrical energy. One difference main. In electrolytic cell, both electrodes are suspended in one vessel. In galvanic cell, 2 electrodes suspended in 2 different vessels. Okay, second difference. Third difference, in electrolytic cell, both electrodes are made up from same material, same metal चे असतात. And in galvanic cell, 2 electrodes made up from different materials or different metals. Okay, हा तिसरा difference. Fourth difference, in electrolytic cell, anode have a positive charge. Electrolytic मध्ये anode वरती कोणता असतो? Positive charge. बघा. And in galvanic cell, anode have a negative charge. Difference. In the electrolytic cell, anode have a positive charge, and in galvanic cell, anode have a negative charge. In electrolytic cell, cathode have a negative charge, and in galvanic cell, cathode have a positive charge. Okay, a fourth difference. Puna fifth difference. Electrolytic cell and galvanic cell mada. Okay. Here, salt bridge is required or is present. Here, no salt bridge is required or salt bridge is absent. Here. Okay. असे 5 डिफरन्स आहेत. आणखी काही डिफरन्स तुम्ही लिहू शकता लक्षात आलं तर. कमीत कमी 5-6 डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके, यावे ना डिफरन्स पण आहे आणि आज इतकं पुरेसं आहे. ओके, बाकीचा नेक्स्ट पार्ट जो आहे हाऊ टू रिप्रेझेंट एनी सेल आणि त्यानंतर इलेक्ट्रोड पोटेन्शियल वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात.
ओके, थँक्स.